मित्रांनो, तुमच्याकडे ना देवघर सोडून गणपती बाप्पाची मूर्ती, चित्र, पेंटिंग काही ना काहीतरी असेलच, बरोबर? प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाच्या 2 मूर्ती, 2 चित्र किंवा पेंटिंग्ज असतातच असतात, कारण कुठल्याही कार्यक्रमात आपल्याला ते सहज कोणीही गिफ्ट करून जातं. पण मग हे घरात कुठे लावायचं असा प्रश्न पडतो, कारण आपल्याकडे ऑलरेडी देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि आता ही जी फोटो फ्रेम आपल्याला गिफ्ट आलेली आहे किंवा ही जी मूर्ती गिफ्ट आलेली आहे त्याचं काय करायचं असाही प्रश्न समोर उभा राहतो. तर या मूर्ती किंवा हे पेंटिंग्स तुम्ही घरात इतर ठिकाणी सुद्धा लावू शकता. मग कुठे लावायच्या आणि त्याचा कसा लाभ होतो वास्तुशास्त्रानुसार ते आपण बघूया. आता जर तुम्हाला असं एखादं चित्र गिफ्ट आलं असेल की गणपती बाप्पासमोर मोदक ठेवलेले आहेत किंवा नैवेद्य ठेवलेला आहे, अन्नपदार्थ ठेवलेले आहेत, असं चित्र तुमच्याकडे असेल, पेंटिंग असेल किंवा मूर्ती असेल, तर ती तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात लावू शकता. कारण स्वयंपाकघरात यामुळे अन्नपदार्थाचा तुटवडा कधीही भासत नाही. गणपती बाप्पा सुबत्तेचं प्रतीक आहे आणि म्हणून असा फोटो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लावू शकता. आता जर तुमच्याकडे शांत स्थिर मुद्रेमध्ये बसलेला गणपती बाप्पा आहे, तर असा जो गणपती बाप्पाचा फोटो, मूर्ती जी आहे ती तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा मुलांना सेपरेट खोली नसेल तर ज्या कोपऱ्यात मुलं अभ्यास करतात, ज्या टेबलवर बसून मुलं अभ्यास करतात, तिथे तुम्ही गणपती बाप्पाचा एखादा छोटा फोटो, मूर्ती किंवा पेंटिंग ठेवू शकता. त्या भिंतीवर ती लावू शकता. कारण की गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे. मुलांचं मन एकाग्र होण्यासाठी त्यामुळे मदत होते. वास्तुदोष घरात काही असेल तर तोही नष्ट होतो. त्यामुळे हे भाग्यवर्धक मानलं जातं मुलांसाठी. म्हणून तुम्ही तुमच्या घरात असणारी एक्स्ट्रा जी मूर्ती आहे किंवा एक्स्ट्रा जो फोटो आहे तो मुलांसाठी मुलांच्या रूममध्ये किंवा मुलांच्या टेबलवर, मुलांच्या कप्प्यामध्ये नक्कीच लावू शकता. आणखीन एक जागा गणपती बाप्पाचा फोटो लावण्याची ती म्हणजे आपला हॉलमध्ये तुम्ही गणपती बाप्पाची स्थिर, शांत, आनंदी अशी जी मूर्ती आहे, चित्र आहे, पेंटिंग आहे ते लावू शकता. त्यामुळे घरातलं वातावरण आनंदी होतं, घरात स्थैर्य येतं, शांतता येते. फक्त ती मूर्ती दक्षिण भिंतीवर नाही आहे ना याची खात्री करून घ्यावी. ती प्रतिमा, तो फोटो आपण दक्षिण भिंतीवर नाही लावलाय ना हे बघावं. आता एक थोडासा गोंधळ असा पण असतो की घराचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर गणपती बाप्पाचा फोटो लावावा की नाही असं सुद्धा एक चर्चा बघायला मिळते. पण वास्तुशास्त्रामध्ये असं काहीही नाही आहे. तुम्ही गणपती बाप्पाचा जो फोटो आहे, जी प्रतिमा आहे ती तुमच्या प्रवेशद्वारावर लावू शकता. त्यामुळे घरात कुठलीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. गणपती बाप्पा मांगल्याचं प्रतीक आहे. आता या बाबतीत अनेक वास्तुतज्ञांची पण वेगवेगळी मतं आहेत. पण गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो जो आहे तो जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावलात तर त्यामुळे वास्तुदोष नष्ट होतात, घरात मांगल्य येतं, सकारात्मक लहरी येतात आणि गणेश हे बाधानाशक दैवत आहे, विघ्नहर्ता आहे. त्यामुळे आपली सगळी विघ्नसुद्धा दूर होतात. आता जर तुम्हाला ऑफिसमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती, प्रतिमा लावायची असेल तर ती सुद्धा तुम्ही लावू शकता. तुमच्या ऑफिसमध्ये टेबल असेल तुमचं तर त्या टेबलवर ठेवू शकता किंवा ऑफिसमध्ये तुमचं केबिन असेल तर त्या केबिनमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे तुमची वृद्धी तुमच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी होते. गणपती बाप्पा तुमच्या मनात प्रसन्नता निर्माण करतो. त्याचबरोबर ही मूर्ती तुम्ही केबिनमध्ये, टेबलवर किंवा तुम्ही बसता त्याच्या पाठीमागे किंवा समोरच्या बाजूला सुद्धा लावू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, वास्तुशास्त्रात गणेशाला फार महत्त्व देण्यात आलं आहे. कारण मगाशी म्हटलं तसं गणेश हे बाधानाशक दैवत आहे. या दैवतामुळे वास्तुदोष नष्ट होतो. घरात येणाऱ्या काही मंडळींची नकारात्मकतासुद्धा गणेशाच्या कृपेने नष्ट होते. त्याचबरोबर घरामध्ये रोज सकाळी किंवा रात्री धूप लावावा, गणपती बाप्पाची स्तोत्र मोठ्याने म्हणावीत. त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण प्रसन्न होतं, घरातलं वातावरण मंगलमय होतं. आता तुमच्यापैकी अनेक जण रेंटनी राहत असतील, त्यांचं भाड्याचं घर असेल आणि त्यांना स्वतःच्या घरात जायचं असेल किंवा स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं आपलं असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक उपाय आहे, करून बघा. तो उपाय असा आहे, सलग 43 बुधवार हा उपाय करायचा बरं का. प्रत्येक बुधवारी तुम्हाला गणेश मंदिरात जायचं आहे आणि प्रत्येक बुधवारी त्या एकाच गणेश मंदिरात जायचं आहे जे कुठलं तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल. तिथे जाऊन एक पिवळं फूल वाहून स्वतःची वास्तू होण्यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची. गणपती बाप्पाला पिवळा गोंडा, पिवळी शेवंती किंवा पिवळा चाफा हे वाहायचं आहे. यापैकी कुठली एक गोष्ट वाहायची आहे. त्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे तुमच्या घर होण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, विघ्न दूर होणार आहेत. आता तुमच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, कुटुंबातल्या सगळ्याच अडचणी दूर व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर घरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या काय करू शकतात? तर कुटुंबाच्या कल्याणासाठी दर एकादशीला गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला 3 कृष्ण कमळं अर्पण करावीत. हा एक उपाय आहे ज्योतिषशास्त्रीय.
या उपायाने कुटुंबाचं कल्याण होतं. स्त्रियांना काळजी असते घरातल्या प्रत्येकाची आणि मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन असतं, नवऱ्याच्या नोकरीचं टेन्शन असतं किंवा स्वतःच्या करिअरचं टेन्शन असतं किंवा इतर घरातल्या काही कुरबुरी असतात आणि त्यामुळे आपण सतत मागे खेचल्या जातोय असं आपल्याला वाटत असतं. अशा वेळी हा उपाय करणं अतिशय लाभाचं ठरतं. मित्रांनो, हे सगळे उपाय एकदम करावेत असं नाही. कुठलाही एक उपाय करायचा आहे आणि सलग काही महिने तो उपाय करायचा आहे, तरच तो उपाय परिणाम दाखवणार आहे. तुम्ही आज तूप खाल्लं आणि लगेच उद्या रूप आलं असं होत नाही. पी हळदनी हो गोरी असंही होत नाही. कुठल्याही सकारात्मक कृतीचा परिणाम दिसण्यासाठी काही काळ जावा लागतो. तसं जर तुम्ही काही एखादा ज्योतिषशास्त्राचा उपाय किंवा दैविक उपाय चालू केला तर त्या उपायाचा परिणाम दिसण्यासाठी साधारण 6 महिने तरी लागतात. तोपर्यंत तो उपाय तुम्हाला सतत करावा लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.